श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे की वटपौर्णिमा आपली येणार आहे। वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा, वटपौर्णिमेला आपण कोणत्या पद्धतीने उपवास केला तर आपल्याला अधिक फळ मिळत असतं, तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी पाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, तसेच मासिक धर्म जर आला असेल तर आपण चौथ्या दिवशी की पाचव्या दिवशी आपल्या कोणत्या दिवशी पूजा करायला चालेल, गर्भवती स्त्रिया जर असतील तर त्यांनी उपवास करावा का, वडाच्या झाडाची पूजा करावी का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत। तर म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती जाणून घ्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की बघा, वटपौर्णिमा ही येणार आहे 29 जून 2026 वार त्या दिवशी आहे सोमवार। सोमवारच्या दिवशी वटपौर्णिमा आपण पूजन करणार आहोत। सावित्रीने सत्यवानाचा प्राण वाचवण्यासाठी यमराजाला प्रसन्न करून घेतले, ते म्हणजेच आपल्या सेवेने। आपली जी काही सेवा होती, उपासना होती, आणि त्या उपासनेने त्यांना प्रसन्न करून घेतले आणि आपल्या पतिदेवांचे प्राण वाचवले होते। आपल्या भक्तीने त्यांना संतुष्ट केले होते आणि त्यांचा प्राण वाचवला होता। त्यांचा प्राण वापस आल्यानंतर सावित्रीने वडाच्या झाडाची पूजा केली आणि या कथेला अनुसरूनच आपल्याला या दिवसाची आठवण करून देतं। या दिवसाचा खूप महत्त्व मानलं जातं आणि तो दिवससुद्धा पौर्णिमेचा होता, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा। म्हणूनच सौभाग्यवती महिला ज्या असतात त्या सौभाग्यवती महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हा व्रत करत असतात। आणि याची धार्मिक कथा जर म्हटली तर त्यानुसार की आपण सुद्धा आपल्या पतीचं दीर्घायुष्य व्हावं, त्यांचं म्हणजे त्यांना सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभावं म्हणून आपण हा व्रत करत असतो। ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करतो, वडाच्या झाडाची पूजा करत असतो। तर वटपौर्णिमेची पूजा करत असताना आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायला वडाचं झाड लागणार आहे। आता बऱ्याच महिलांना मी सांगेल की वडाचं झाड जे असतं, बऱ्याच महिला त्या दिवशी ही चूक करतात की वडाच्या झाडाची पूजा न करता वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत असतात आणि फांदीची पूजा करतात। तर तुम्हाला धार्मिक कथेनुसार किंवा हिंदू शास्त्रानुसार जर सांगायला गेलं, जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगेल, तर कधीही फांदीची पूजा करू नका, अन्यथा तुम्ही पूजाच करू नका। पूजा केल्याने आपण फांदी तोडतो, म्हणजे त्या वृक्ष जे असतं वडाच्या झाडाचं, वृक्षाचं फांदी तोडल्यानंतर त्याचं आयुष्य कमी होत असतं। आपल्या स्वतःपासून सुरुवात ही करायला शिका। आपण कधीही फांदीची पूजा करू नका। वडाचं झाड जे असतं ते सुद्धा छोटं रोपटं असलं ते सुद्धा 7-8 वर्षानंतर त्याला थोड्या पारंब्या येत असतात, तेव्हाच त्याला पूजेमध्ये घेतलं जातं। हे तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्हाला परत सांगेल, वडाचं झाड तुम्ही जेव्हा आणणार आहेत नर्सरीमधून आणा, छोटंसं रोपटं आणा, त्यालासुद्धा पारंब्या किंवा जुनं वडाचं झाड असेल ते आपल्या घरात तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर मोठं झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी लावायला द्या, एखादी मंदिरात लावायला द्या, पण झाडाचीच पूजा तुम्हाला करायची असते। फांदीची पूजा कुणीही करू नका। तुम्ही जर फांदीची पूजा करत असणार तर म्हणून हा व्हिडिओ मी लवकर टाकत आहे, तर त्यापेक्षा पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल। तुमच्या फांदीच्या पूजेला काही महत्त्व नाही। त्यापेक्षा तुम्ही रांगोळी काढा। तुमच्याकडे अवेलेबल नाही, तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला जाणं शक्य नाही, तुमची ड्युटी आहे, सकाळी तुम्ही 7लाच निघतात, 6लाच निघतात घरून, तुम्हाला सांगू का, रांगोळी काढायची वडाच्या झाडाची किंवा पेपर प्रिंट मिळतात बघा वडाच्या झाडाचं, ते घ्या, तिथे पूजा करा तरीही चालेल। पण फांदी तोडून तुम्ही पूजा करत आहे हे चुकीचं आहे। तर ही चूक कधीही करू नका, आणि ही चूक केली तर तुमचा उपवासाचा काही अर्थ नाही। त्यानंतर दुसरं मी तुम्हाला अजून सांगेल बघा, आपण जेव्हा पण ही पूजा करणार आहोत त्या दिवशी आपल्याला आचार विचार चांगले ठेवायचे, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाचे वाईट विचार करायचे नाही, निंदा नालस्ती करायची नाही। तसेच तुम्हाला सांगेल, खोटं बोलायचं नाही। आपण महिलांचा असो किंवा आपल्या घरातील व्यक्ती असो, कुणीही आपल्या घरात मांसाहार करणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। उपवास करत असताना कोणती काळजी आपण घ्यावी, तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, तुमच्या घराकडे तुमच्या गावाकडे जी पद्धत असेल उपवासाची ती पद्धत आधी फॉलो करा, ठीक आहे। सर्वप्रथम आपल्या भावकीमध्ये आपल्या वंश परंपरागत जी पद्धत चालत आलेली आहे ती पद्धत आधी तुम्ही स्वीकारा, आणि नंतर तुम्हाला माहितीच नाही तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने उपवास करू शकता। 2-3 पद्धती आहेत, मी ती तुम्हाला पुढे सांगणार आहे। कारण आम्ही जिथे राहते आमची उपवासाची पद्धत वेगळी आहे, आमच्या शेजारी जे राहतात त्यांच्या उपवासाची पद्धत वेगळी आहे, म्हणून 2-3 पद्धती आहेत, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करा।
आमच्याकडे म्हणायचं झालं तर माझ्या गावाकडे जी पद्धत आहे बघा, आमच्याकडे वटपौर्णिमेच्या दिवशी गोडाचा म्हणजे नैवेद्य बनवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य, आंब्याचा रस बनवला जातो आणि पुरणाची पोळी बनवली जाते. त्या दिवशी जेव्हा आपण दुपारी पूजा करतो, मुहूर्त असतो तेव्हा पूजा करत असतो. पूजा करून आल्यानंतर जेवण करत असतात महिला, म्हणजे उपवास सोडत असतात. नैवेद्य वगैरे सगळं काही झाल्यानंतर देवांना नैवेद्य देतात, त्यानंतर उपवास सोडतात. संध्याकाळी जेवण मात्र करत नाही, उपवास धरला जातो. म्हणजे एक वेळ एक भुक्त, म्हणजे दुपारी जेवलं तर रात्री जेवायचं नाही. रात्री तुम्ही तब्येत बरी नसेल तर फराळाचं घेऊ शकतात, या पद्धतीने करा. आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल म्हणजे असं एक भुक्त केलं जातं. ज्या महिलांचा सत्यनारायण समजा त्या दिवशी सत्यनारायण पण येणार आहे 29 तारखेला, तर सत्यनारायण भगवानाची किंवा पौर्णिमा उपवास असतात कुलस्वामिनीचे, तर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडला, जेवण कुठलंही बनवा, दिवसभर उपवास केला, वडाच्या झाडाची पूजा केली, संध्याकाळी उपवास सोडला तुम्ही रात्रीला तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने सुद्धा उपवास सोडू शकता. सकाळी फलाहार घ्या, या पद्धतीने करा तरीही चालेल, काही हरकत नाही. आता बऱ्याच ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे, आमच्या शेजारी जे आहेत त्यांची पद्धत अशी आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवास केला जातो, संध्याकाळी देखील उपवास केला जातो. फलाहारवर ते राहत असतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला पूर्णपणे ते उपवास करतील आणि 30 तारखेला सोडतील. तर मी सांगत होते तुम्हाला, एकादशीचा व्रत जो असतो तो ज्या पद्धतीने करत असतो त्या पद्धतीने त्या महिला करत असतात. तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी उपवास सोडायची, तर त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा. या तिघी पद्धतींमध्ये तुमच्याकडे जी पद्धत असेल आधी ती बघावी. सासरी सासूबाईंना विचारा, सासू नसतील तर आपल्या भावकीत विचारा आणि त्या पद्धतीने करा. नाही तुम्हाला माहिती तर तुमच्याकडे तुम्ही जिथे राहताय तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने उपवास करा, तसं करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता पुढचं सांगायला गेलं तर आपण त्या दिवशी बघा साज शृंगार करणार आहोत, बरोबर, सगळं काही करणार आहोत, शृंगार करणार आहोत. तर मेन गोष्ट कोणती आहे ती मी तुम्हाला सांगेल. कधीही ही चूक करू नका की आपण साज शृंगार करत असताना आपल्या मैत्रिणी असतात किंवा जवळपास आपण शेजारी असतो, तर आपण काय करतो, मॅचिंगमध्ये जातो किंवा ट्रेंडिंगमध्ये या गोष्टी असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला परिधान करायची असते. तर तुम्हाला आवर्जून सांगेल, मंगळसूत्र असतात ते कधीही एक्सचेंज करू नका. दुसऱ्याचं मंगळसूत्र आपलं मंगळसूत्र दुसऱ्याला देऊ नका. त्यानंतर टिकली असते, आपल्याजवळ जी टिकली असेल ती टिकली तुम्ही लावायची. तुम्हाला लावायची आहे कलरची टिकली, मॅचिंग लावायची, तुम्ही दुकानातून आणा, तुमच्या पैशाची तुम्ही लावा. पण दुसऱ्याच्या घरातून त्यांची टिकली घेतली आणि ती तुम्ही लावली असं करू नका. बांगड्या असू द्या, म्हणजे हे सौभाग्याचे जे अलंकार आहेत, ठीक आहे, हे कधीच म्हणजे वटपौर्णिमा नाही तर कधीही आयुष्यामध्ये या वस्तू कधीच कोणाच्या आपण परिधान करायच्या नाही किंवा आपल्या द्यायच्या नाहीत. आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा येत असतो, आपले वादविवाद होत असतात. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी कधीच करू नका. त्या दिवशीसुद्धा आपण या गोष्टी करायच्या नाहीत. बांगड्यासुद्धा असतील तुमच्या तुम्ही आणा, त्या परिधान करा. साडीसुद्धा तुमची स्वतःची जशी असेल ती परिधान करा, दुसऱ्याच्या वस्तू परिधान करू नका. सौभाग्याचे आहेत ते अलंकार, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल. शेवटी तुमची इच्छा, माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगत आहे, या गोष्टी टाळायच्या आहेत. आता त्याचा पुढचा प्रश्न येतो तो म्हणजेच काय, ताई मासिक धर्म आला तर काय करावं, किंवा सुत्तक असेल किंवा विटाळ म्हणजे डिलिव्हरी झालेलं असेल कोणी, सुत्तक असेल तर काय करावं. सुत्तक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर आपण उपवास करू शकतो, ज्या पद्धतीने तुम्ही करत असतात नेहमी त्या पद्धतीने, आणि पूजा वगैरे करायला आपल्याला चालणार नाही. मात्र बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई 4था दिवस आहे तर मी पूजा करू का, 2 वेळा केसांवरून पाणी टाकून घेते तर करू का. बघा, आपल्या हिंदू शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की आपल्या इकडे 4 दिवस पूजा करत नाही. शेवटी तुमची इच्छा, 4 दिवस पूजा करत नाही, 5व्या दिवसापासून पूजा लागू होत असते, त्यामुळे आपण पूजेला चालणार नाही. शेवटी तुमची इच्छा, माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगते. आणि 5व्या दिवशी पण बऱ्याच महिलांना 5व्या 6व्या दिवसापर्यंत ब्लडिंग होत असते किंवा अंगावर जात असतं ब्लडिंग होणं, तर चालेल का पूजेला, तर नाही चालत. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल की 5वा 6वा दिवससुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या अंगावर जोपर्यंत जातं ब्लडिंग होतं तोपर्यंत तुम्हाला पूजेला चालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि नॉर्मली तुमचे जर नॉर्मली पिरियड असतील तर 4 दिवसापर्यंत चालत नाही, 5व्या दिवशी पूजा चालत असते. आता गर्भवती महिला जर असतील तर त्यांनी पूजा करावी का, कितव्या महिन्यापर्यंत करावी, काय करावी. तर बघा, गर्भवती महिलांचं असतं की ब्राह्मण जे असतात, यज्ञ, होम, हवन किंवा देवाला जाणं ह्या गोष्टी दिवस राहिल्या ते टाळत असतात किंवा 3ऱ्या महिन्यानंतर ते करूच देत नाही, 4थ्या महिन्यानंतर नाही सांगतात. ठीक आहे,
तर तुम्हाला सांगते, आणि आपल्यात सांगतात पण बघा, आपल्या गावाकडे सगळे बोलतात 5वा महिना लागला म्हणजे 5 पालवी फुटते, हातपाय बाळाचे तयार होतात, अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला सांगेल, तुम्हाला दिवस असतील तर तुम्ही साधी पूजा जायचं, वडाच्या झाडी मैत्रिणींबरोबर तयार व्हा मस्त छानशा. असं नाही की आपण पूजा करायची नाही. उपवास तुम्हाला करता आला तर करा, नाही करता आला, गोळ्या औषधी असतील, अशक्तपणा असेल, बेड रेस्ट असेल तर नका करू उपवास. उपवास म्हणत नाही की उपवासच करा तेव्हा देव प्रसन्न होतात. आपलं प्रेम खूप महत्त्वाचं असतं नवरा बायकोचं. त्यामुळे तुम्ही यथाशक्ती, हे बघा, तुमच्याकडून होईल तेवढं करा. नाही होत तर 1 वर्ष नाही आपण पूजा केली, काही बिघडत नाही, पुढच्या वर्षी करा. पण तुम्ही जर चांगले आहात तर मैत्रिणींबरोबर छानसं तयार व्हा. तुम्हाला तिथे जायला चालेल, वडाच्या झाडाखाली साधी आपण हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा तरीही चालेल. काही करू नका, फक्त हात जोडून नमस्कार करा, तिथे प्रार्थना करा फक्त, तरीही चालेल. बाकी काही तुम्ही ओटी भरायची नाही. ह्या गोष्टी चालत नाही की महिलांची आपण ओटी भरायची नाही किंवा आपली ओटी त्यांना भरू देत नाही, या गोष्टी टाळायच्या आहेत. फक्त तुम्ही नमस्कार करावा तिथे हात जोडून आणि घरी यावं, या पद्धतीने तुम्ही करू शकतात. बाकी तुमच्याकडे सासूबाई असतील किंवा आई असेल, त्यांना विचारा अजून कशा पद्धती आहेत, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ती नक्कीच आपण पाळून आपला उपवास करायचा आहे. वाईट कुणाला बोलू नका, भांडण करू नका, मन चांगलं ठेवा, खुश राहा. त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण जेवढं करता आलं तेवढं देवधर्म, दानधर्म या गोष्टी करायच्या आहेत आणि प्रसन्न असं राहायचं आहे, खुश राहायचं आहे. आपला दिवस, आपला उपवास जो असतो, उपवास आहे म्हणून नाराज राहू नका. मनापासून मन जेव्हा प्रसन्न राहत असतं तेव्हा परमात्मा पण खुश राहत असतात. म्हणून आपण मन प्रसन्न ठेवून कुठलाही उपवास, आराधना, उपासना करायची असते. आणि अजून सांगेल, आपल्याला कथा ज्या असतात, सावित्रीची कथा, ज्या कथा असतील त्या दिवशी ऐकायच्या आहेत. कथासुद्धा ऐकायच्या आहेत. वाचन करायची असेल तर तुमच्याकडे ती वाचन करा किंवा यूट्यूबला लावून द्या. या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. ठीक आहे, चालेल. मग चला, मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा इथे छोटासा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.